एक सांगा मला, तुम्ही कधी कोणावर जास्त प्रेम केले का? म्हणजे अनेकापैकी एकावर जास्त. आपण सर्वच जण करतो. हा माणसाचा स्वाभाविक गुण आहे. पण महाभारतात याच एका गोष्टीमुळे द्रौपदी हिमालयावर कोसळली. ती सगळ्यात आधी का कोसळली? कुठे कोसळली? त्यावेळी काय झालं? आज आपण संपूर्ण सत्य सांगतो. काही सोडणार नाही. नमस्कार मित्रांनो, महाभारत सिरीज भाग 4 मध्ये तुमचं स्वागत आहे. मागच्या 3 भागात आपण पाहिलं की युधिष्ठिर राजा झाला. गांधारीने श्रीकृष्णाला शाप दिला. यादव कुळ नष्ट झाले आणि श्रीकृष्ण वैकुंठाला गेले. आता सुरू होतो 5ही पांडवाचा आणि द्रौपदीचा शेवटचा प्रवास. हा भाग मी खूप सविस्तर सांगणार आहे, कारण महाभारताच्या महाप्रस्थानिक पर्वात हे सगळं लिहिले, पण हे कोणी सविस्तर सांगत नाही. आज सगळं सांगते. चला सुरू करूया. महाप्रस्थानाचा निर्णय हा का आणि कसा? श्रीकृष्ण गेल्यानंतर युधिष्ठिराला एक गोष्ट स्पष्ट झाली की आता इथे थांबण्यात अर्थ नाही, कारण ज्याच्यासाठी राज्य मिळवलं ते सगळे गेले होते. श्रीकृष्ण गेले, कुंती गेली, पितामह भीष्म, द्रोणाचार्य, विदुर सगळे गेले. या ओस पडलेल्या राज्यात बसणं हे एखाद्या रिकाम्या घरात एकट्याने बसण्यासारखं वाटत होतं. मग युधिष्ठिराने एक निर्णय घेतला. अर्जुनाचा नातू परीक्षित याला हस्तिनापूरचं राज्य दिलं आणि धृतराष्ट्राचा वाचलेला एकमेव मुलगा युयुत्सु त्याला परीक्षिताचा सल्लागार केलं. राजवस्त्रे उतरवली व राज्य परीक्षितला सुपूर्द केले. साधे वल्कले म्हणजे झाडाची पानं घालून ते निघाले. युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव आणि द्रौपदी व त्यांच्या सोबत होता एक कुत्रा. हा त्यांचा प्रवास म्हणजेच महाप्रस्थान, कधीही परत न येण्याचा प्रवास. ते नक्की कुठून कुठे गेले? आता हे खूप महत्वाचं आहे. महाभारताच्या महाप्रस्थानिक पर्वात हे लिहिले. ते हस्तिनापुरातून निघाल्यानंतर सर्वप्रथम ते समुद्राच्या दिशेने पूर्वेकडे गेले. समुद्र किनाऱ्यावर पोहोचल्यावर ते दक्षिणेकडे वळले, मग पश्चिमेकडे गेले आणि शेवटी उत्तरेकडे वळले. म्हणजे त्यांनी संपूर्ण भारताला एक प्रकारे प्रदक्षिणा घातली. हा प्रवास फक्त हिमालयाकडे जाण्याचा नव्हता. हा प्रवास होता या पृथ्वीचा निरोप घेण्याचा. एक एक जागा पाहायची, आठवणी जगायच्या. मग ते हिमालयाकडे उत्तरेकडे वळले. हिमालय चढू लागले. थंडी वाढत होती, वारा वाढत होता, खूप बर्फ होता. प्रत्येक पाऊल जड होत होतं. इथे सुरू झाला तो दुखावणारा भाग. हिमालयावरच्या उंच बर्फाळ रस्त्यावर 6 जण चालत होते. हिमालयावर चढताना ते सुमेरू पर्वताच्या दिशेने जात होते. सुमेरू म्हणजे हिंदू शास्त्रात सांगितलेला सगळ्यात पवित्र पर्वत. स्वर्गाचा मार्ग इथूनच जातो असं मानतात. ते चढत होते. थंडी खूपच असह्य झाली होती. पाय हळूहळू गोठत चालले होते. थंडीमुळे श्वास घेणं कठीण होत होतं आणि अचानक द्रौपदी खाली कोसळली. भीम लगेच थांबला. त्याने युधिष्ठिराकडे पाहिलं आणि म्हणाला, दादा थांब, द्रौपदी कोसळली आहे. ती इतक्या कठीण आयुष्यात कधीच अशी कोसळली नाही. भीमाचे ते शब्द ऐकून युधिष्ठिर थांबला. त्याने मागे वळून बघितले. जड अंतकरणाने युधिष्ठिर म्हणाला, भीमा, द्रौपदीला 5 पती होते. तू, मी, अर्जुन, नकुल आणि सहदेव. पण तिने नेहमी अर्जुनावर सर्वात जास्त प्रेम केलं. हे तिचं पक्षपाती प्रेम होतं. तिला त्याच्याविषयी असणारी आसक्ती होती. या महाप्रस्थानात आपल्याला कोणतीही आसक्ती नको. सगळं सोडायचं असतं, अगदी सगळंच. ती सोडू शकली नाही म्हणून ती कोसळली.
द्रौपदी बर्फात शांतपणे डोळे मिटून पडलेली होती. भीमाने एकदा मागे वळून द्रौपदीकडे पाहिले. त्याचे डोळे आसवांनी भरून आले होते. पण युधिष्ठिर जर अंतकरणाने पुढे निघाला. तो थांबला नाही. महाप्रस्थानाचा नियमच होता, एकदा पडलेल्यासाठी थांबायचं नाही, प्रवास चालूच ठेवायचा. ते 5 जण पुढे चालत राहिले, द्रौपदी मागे सोडून. ज्या द्रौपदीने संपूर्ण महाभारत सहन केलं, ती त्या बर्फाळ हिमालयावर एकटी राहिली. आता आपल्याला इथे एक प्रश्न पडतो, द्रौपदीवर अन्याय झाला का? ती सगळ्यात जास्त कष्टात जगली. तिचं भर सभेत सर्वांसमोर वस्त्रहरण झालं. 5 पती असूनही कोणीच ते थांबवायला उठलं नाही. 12 वर्ष वनवास भोगला. तिच्या 5 मुलांना उपमन्यूने झोपेत मारलं. इतकं सगळं सहन केलं आणि शेवटी फक्त अर्जुनावर जास्त प्रेम केलं म्हणून ती पडली. तिच्यासाठी कोणीच थांबलं नाही, अगदी अर्जुनही, ज्याच्यावर तिचं सर्वात जास्त प्रेम होतं. हे वाचताना राग येतो. पण इथे महाभारत एक खूप खोल गोष्ट सांगतं. ते म्हणजे महाप्रस्थान. हा फक्त शरीर सोडण्याचा प्रवास नाही, तर आत्म्याला मुक्त करण्याचा प्रवास आहे. या मुक्तीसाठी कोणतीही आसक्ती नको, कोणतीच नाही. द्रौपदीला अर्जुनाची आसक्ती होती. ती सुटली नव्हती म्हणून ती पडली. कमजोर होती म्हणून नाही, तर ती अजून पूर्णपणे अर्जुनाला सोडायला तयार नव्हती. आपल्याला हे असंच असतं ना, काही माणसे, काही आठवणी सोडायला खूप जड वाटतात. पण मला द्रौपदीबद्दल एक वेगळं सांगायचंय. हो, ती कोसळली पण ती हरली नाही. अख्ख्या महाभारतात सगळ्यात जास्त कोणी सहन केलं असेल तर ते द्रौपदीने केलं. वस्त्रहरणाच्या वेळी दरबारात सगळे बघत होते. 5 पतीपैकी तिला वाचवायला एकही जण उठला नाही. त्या क्षणी तिने काय केलं? तिने श्रीकृष्णाला साथ घातली. वनवासात असताना रोज जगणं कठीण होतं, पण ती डगमगली नाही. मुलांना गमावलं तरी पुढे चालत राहिली. द्रौपदी म्हणजे एक स्त्री जी आयुष्यभर कधीच तुटली नाही, पण शेवटी हिमालयावर ती शांतपणे पडली, कारण तिचं काम झालं होतं. द्रौपदीकडून आपण काय शिकायचं? आयुष्यात असे क्षण येतात जेव्हा आपण सगळ्यात जास्त कष्ट घेतो, सगळ्यात जास्त सहन करतो, आणि तरी कोणी बघत नाही, कोणी थांबत नाही. त्यावेळी निराश होऊ नका, कारण द्रौपदीलाही असंच झालं. वस्त्रहरणाच्या वेळी कोणी उठलं नाही, पण तिथे श्रीकृष्ण आले. आपल्या आयुष्यातही जेव्हा कोणी नसतं, तेव्हा देव आपल्या सोबत असतो. त्याला साथ घाला. द्रौपदीने तेच केलं आणि त्या वस्त्रहरणातून वाचली. आज आपण पाहिले की पांडवांनी महाप्रस्थानाचा निर्णय का घेतला, ते कुठून निघाले व कुठे गेले. सुमेरू पर्वताच्या रस्त्यावर द्रौपदी कोठे पडली आणि ती का पडली, आणि तिच्या आयुष्यातून काय शिकायचं. सर्वात महत्त्वाचे म्हणजेच एक वाक्य लक्षात ठेवा, आसक्ती सोडणं कठीण आहे, पण मुक्तीसाठी ते आवश्यक आहे. द्रौपदीबद्दल तुम्हाला काय वाटतं? ती पडली हे बरोबर होतं का? पुढच्या भागात येतो. अर्जुन का पडला? भीम का पडला? नकुल आणि सहदेव यांच्या चुका काय होत्या? प्रत्येकाची चूक वेगळी होती आणि प्रत्येक चूक आपल्यालाही लागू होते. तयार असाल तर या. जय श्रीकृष्ण.